ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां भाजपा से नाराज कार्यकर्ता रहे रामचंद्र माने ने शिवसेना का दामन थामा। आगे बात करेंगे महाराष्ट्र की, जहां 4 जनवरी को महाएलगढ़ किसान सम्मेलन का होगा आयोजन। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव को लेकर भारतीय जनता पार्टी में अंदरूनी असंतोष खुलकर सामने आ गया है। पार्टी द्वारा पुराने और सक्रिय कार्यकर्ताओं की अनदेखी से नाराज होकर कुछ नेताओं ने बगावती रुख अपनाया है। भाजपा के कट्टर समर्थक और लंबे समय से सक्रिय कार्यकर्ता रहे रामचंद्र माने ने राजनीतिक पाला बदलते हुए शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट का दामन थाम लिया। उन्होंने मन से शिवसेना उद्धव गुट गठबंधन के उम्मीदवार योगेश पाटिल के साथ पैनल क्रमांक 30D से अपना चुनावी नामांकन दाखिल किया है। वहीं भाजपा के पदाधिकारी सूर्यकांत मालकर ने प्रभाग क्रमांक 19 से निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन भरा है। स्थानीय राजनीतिक सूत्रों के अनुसार भाजपा द्वारा कल्याण डोंबिवली चुनावी रणनीति में रामचंद्र माने और सूर्यकांत मालकर को नजरअंदाज किए जाने से दोनों नेता नाराज चल रहे थे। इसी नाराजगी के चलते रामचंद्र माने ने शिवसेना उद्धव गुट का साथ देने का फैसला किया, जबकि सूर्यकांत मालकर ने पार्टी से अलग होकर निर्दलीय रूप से चुनाव लड़ने का निर्णय लिया। राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि इन दोनों नेताओं का ये कदम भाजपा के लिए एक बड़ा झटका साबित हो सकता है। अब देखना यह होगा कि इस राजनीतिक बदलाव का आगामी केडीएमसी चुनावों में भाजपा के प्रदर्शन पर कितना असर पड़ता है। मी रामचंद्र गणपत माने या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे त्याचबरोबर मनसेचे नेते राज ठाकरे व आदरणीय आमचे राजूदादा पाटील साहेब यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो। क्रमांक 30 ड मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी मतदारांना विनंती करतो, जर या प्रभागाचा विकास करायचा असेल तर 100% तुम्ही मशालीला मतदान करून आपला विकास करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सूर्यकांत माळकर। मी पहिला भारतीय जनता पार्टीमध्ये 20 वर्ष इथं काम केलेलं आहे आणि त्या 20 वर्षामध्ये इथं भारतीय पार्टी, आजदे, MIDC, सागरली या तिन्ही वॉर्डमध्ये आम्ही पूर्णपणे रुजवले, त्या लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवले। त्या लोकांच्या जोरावरती आणि लोकांचा मला एवढा पाठिंबा आहे। मी ऍक्च्युली 4 वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्यामध्ये एवढं खायचं काम नाही की जवळजवळ 50,000 मतदार आहेत आणि त्या 50,000 मतदारांपर्यंत पोहोचणं पण खायचं काम नाही एकट्या माणसानं। तरी सुद्धा मी अपक्ष फॉर्म भरलाय। का भरलाय तर माझ्या सहकार्याने, सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी मला सांगितलं की माळकर, तुझ्यावरती अन्याय झालेला आहे। इथं भारतीय जनता पार्टीला 4 सीट मिळाल्या तरी सुद्धा तुम्हाला 1 सीट द्यायला पाहिजे होती, परंतु तुम्हाला ती दिली नाही। याचा अर्थ जाणून बुजून तुम्हाला तुमच्यावरती अन्याय केलेला आहे। तेव्हा तुम्ही काही करा आणि इथं अपक्ष फॉर्म भरा। आम्ही अख्ख्या आजदे गाव तुमच्या पाठीशी आहे। सगळेच लोकांनी मला मी सगळ्या लोकांना, आजदे गावामध्ये सगळ्या लोकांना जाऊन भेटलोय, सगळ्या लोकांना विचारलं की काय करू, उभा राहू का अपक्ष, तुमचं जर मत असेल तर मी उभा राहील। तर लोकांनी मला सांगितलं, माळकर मला तुम्हाला 1 मत द्यायचं, आम्हाला बाकीचे मत आम्हाला काय माहिती, आम्ही तुम्हाला ओळखतो, एवढे वर्ष 20 वर्ष 25 वर्ष आमच्या बरोबर तुम्ही संगती आहात, तर 100% आम्ही तुम्हाला 1 मत देऊ, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आणि तुमचा विजय हा नक्की आहे, असं मला लोकांनी सांगितलं। त्यामुळे मी एवढी डेअरिंग केलेली आहे की अपक्ष फॉर्म भरायचं। आता सध्या मी क आणि ड मध्ये दोन्ही याच्यातून फॉर्म भरलेत, पण मी एकामध्ये ठेवणार आहे। मी अजून ठरवलं नाही कुठल्यामध्ये ठेवायचं ते जेव्हा छाननी होईल, पास होईल, तेव्हा मी ठरवून की कुठल्या याच्यामध्ये पण एकच सीट लढवणार आहे मी। आणि मला खात्री आहे की लोकांचा मला एवढा भरभराट विश्वास आहे लोकांचा माझ्यावरती की माळकर हा घराघरात जाऊन पोहोचलेला आहे। प्रत्येक इलेक्शनला लोकांपर्यंत पोहोचणारा कोण माणूस असेल तर माळकर। आणि मी मंडळ अध्यक्ष म्हणून इथं पूर्ण काम केलंय सगळ्या वॉर्डमध्ये, तर माझे पूर्ण अनुभव असल्या कारणाने या अनुभवाच्या जोरावरती मी 19 नंबर मधून अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि लोक मला आशीर्वाद रूपाने मतदान करतील याची मला खात्री आहे। नाही बघा मॅडम, कसं माझ्या का मी भाजपकडे आता सुद्धा फॉर्म कोणाच्या विरोधात भरतो, 4 सीट भारतीय जनता पार्टीला मिळाल्या, पण मी भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात मी फॉर्म अपक्ष भरतोय। कारण का तर इथे 4 सीट मिळाल्यावरती आम्ही 20 वर्ष इथं भारतीय जनता म्हणून आजदे, सागरली, MIDC मध्ये काम करतोय, तर आम्हाला 1 सीट मिळायला पाहिजे होती। आणि आज तुम्ही सीट बघाल तर कशा दिलेल्या आहेत तुमच्या लक्षात येईल। आणि हा आमच्यावरतीच नाही अन्याय, तर आमच्या या सगळ्या विभागावरती पूर्ण अन्याय झालेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलं। मी लोकांच्या खातीर उभा राहिला असतो, मला तर कुठल्या पण पक्षाचे तिकीट द्यायला तयार होते, मनसेचे तयार होते, उभाटाचे तयार होते, सगळे द्यायला तयार होते। मी कोणत्या पक्षाचा सिंबल नाही घेतलंय मॅडम, मी अपक्ष पडतोय, माझ्या पक्षाच्या विरोधात लढतोय, कारण माझ्यावरती जो अन्याय झालाय त्याच्या विरोधात लढतोय। त्यामुळे मला पाठीमागं घ्या किंवा हा विषयच नाही।
कारण मी माझ्या पक्षाच्या विरोधात लढतोय, आमच्यावरती जो झालेला अन्याय आहे सर्व त्याच्या विरोधात लढतोय, म्हणून मला 100% लोक मला आणि लोकांची हे आहे की तुम्ही उभा राहा म्हणून. मी माझ्या मनानं बघा 20,000 आज 4 वॉर्डमध्ये उभं राहायचं अपक्ष एकटं म्हणजे खायचं काम नाही, पण लोकांची इच्छा आहे की तुम्ही उभं राहा माळकर, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आमच्यापर्यंत आलाच नाही तरी सुद्धा तुम्हाला आम्ही एक मतदान द्यायचं काम आम्ही करू असं मला लोकांनी ठामपणे सांगितलं आणि कित्येक जणांचे फोन आले असते. आणि हे सगळ्या लोकांच्या प्रेमाखातर करतोय, माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे काहीच करत नाही. डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। ये कोई सामान्य सम्मेलन नहीं है, ये उस किसान की पुकार है जो कर्ज में डूबा है, फसल के सही दाम न मिलने से ठगा गया है और नीतियों के बोझ तले दबा हुआ है। माणी शहर में पहली बार किसानों के हक, सम्मान और अस्तित्व की लड़ाई को एक मंच पर लाने के लिए महा एल्कर किसान सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। ये सम्मेलन 4 जनवरी 2026 शनिवार दोपहर 12 बजे वाणी स्थित सरकारी मैदान में होगा। इस ऐतिहासिक आयोजन की घोषणा 30 दिसंबर को वाणी के स्थानीय विश्राम गृह में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में की गई, जहां आयोजकों ने साफ शब्दों में कहा, अब किसान सिर्फ मांग नहीं करेगा, हक लेकर रहेगा। इस मंच पर पूर्व मंत्री बच्चू भाई कडू, राजू भाई शेट्टी, रविकांत तुपकर, डॉक्टर अजीत नवले, वामनराव चटप, महादेव जानकर जैसे किसान आंदोलनों के मजबूत स्तंभ मौजूद रहेंगे। घनवत सहित विभिन्न सामाजिक और किसान संगठनों के प्रतिनिधि हजारों की संख्या में इस एल्गार का हिस्सा बनेंगे। आयोजक सतीश डेरकर, अनिल घाटे, देवराव धवे, दशरथ पाटिल बोबड़े, अनिल गोवर्दीपे ने किसानों और आम जनता से भारी संख्या में पहुंचने की अपील की है। 4 जानेवारीला मी वणीला येणार आहोत, तिथं एल्गार मेळावा आहे शेतकऱ्याचा। 3 जानेवारीला नागबीडला मोर्चा, 4 जानेवारीला आपण सगळे नेते, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, धनवटजी असेल, ह्या सगळ्यांना नेत्यांना घेऊन एक महामेळावा आपण वणी येथे 12 वाजता शासकीय मैदानावर येणार आहोत। आपण सुद्धा या शेतकऱ्याचा नवा एल्गार पुन्हा सरकारसमोर आपण ठेवणार। धन्यवाद। दुपारी 12 वाजता 4 जानेवारीला, ठीक आहे, चला भेटू। महाराष्ट्र से सीनू संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। खबर नंदुरबार से है, जहां फर्जी दिव्यांग प्रमाण पत्र धारकों पर कार्यवाही न होने और दिव्यांगों से जुड़ी विभिन्न लंबित मांगों की अनदेखी के विरोध में राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिला शाखा नंदुरबार की ओर से 19 जनवरी 2026 को जिला कलेक्टर कार्यालय पर धरना आंदोलन करने की चेतावनी दी गई है। इस संबंध में 31 दिसंबर को महासंघ के पदाधिकारियों ने जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपते हुए बताया कि नंदुरबार जिले में बड़ी संख्या में फर्जी दिव्यांग प्रमाण पत्र धारक पाए जा रहे हैं, जिनके विरुद्ध बार बार शिकायतों के बावजूद कोई ठोस कार्यवाही नहीं हो रही है, जिससे वास्तविक दिव्यांग नागरिकों के साथ अन्याय हो रहा है। महासंघ ने फर्जी प्रमाण पत्रों की जांच कर दोषियों पर सख्त कार्यवाही करने तथा दिव्यांगों से संबंधित मांगों पर तत्काल निर्णय लेने की मांग की है। ज्ञापन सौंपते समय राज्य उपाध्यक्ष नाना साहेब शिवाजी राव मोरे, जिला अध्यक्ष राजा भाव कुबर, जिला कार्याध्यक्ष कुंवर सिंह पराटके और अधिकारी कर्मचारी संघ के जिला उपाध्यक्ष मंगेश बागमारे उपस्थित थे। आज दिनांक 31/12/2025 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे। उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे, त्याशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकन टाईम त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे। नंतर कलम 37, 38, 39, 40 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात येत नाही, तो वाटप करणं बंधनकारक आहे। जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे, दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे। बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो। आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे। हा 30 लाख खर्च करणं अत्यावश्यक आहे। त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे।
तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026ला आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे. तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं. त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण हे आमच्या अडचणी, आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व दिव्यांग बांधव. नमस्कार. नंदुरबार से सीनू संवाददाता प्रमोद बिरारी की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।